बापू तुम्ही दोघं निघाला तरी चालेल. हा आम्ही दोघं आहे, काळजी कर. असं म्हणताय? मग जातो आम्ही, पण काय लागलं तर कळवा. हा. आणि रावल्याची आई हितच आहे. बर. हा चल. जी जी आम्ही जातो. हा. हा काय काळजी करू नका, आम्ही इथंच आहे. हा येतो जीजी. सच्चा, हे सच्चा, अरे केले फोन तर करून बघ की. अगं जिजे केलता फोन, निघाल्यात ती. जीजी तुम्ही आज जाऊन झोपा, आम्ही दोघं आहोत, थांबतो. नाही, आजी आल्याशिवाय माझ्या जीवन जीव यायचा नाही. बिनाई बाप्पाचं पोर आहे, त्याला जर काय झालं असतं तर माझ्या लेकीच्या आत्म्याला काय वाटलं असतं. अरे माझ्या जीवावर सोडून गेले त्याला. जीजी अगं काय नाही झालं आजाला, बरा आहे तो. मला एकदा त्याला डोळ्याने बघायचं आहे. मला एकदा त्याला बघितल्याशिवाय चैन नाही पडायची. कधी एकदा त्याला बघिन असं झाले मला. जिजे जिजे शांत व्हा बघू, आजा बरा आहे. तुम्ही रडू नका, शांत व्हा बघू, शांत व्हा, तुम्ही रडू नका. चला चल. त्याच्याकडे बस. पूर्ण बघितलं का? अहो, नुसती झटापट चालली होती, कोण होतं का होतं का कळलं नाही. शेजारच्या पाजारच्या गावातलं कोणी वाटत होती का? शेजारच्या गावात नसतील, बहुतेक बाहेरचे असतील. फौजी, मला वाटतं दरोडा टाकायला असणार. बाहेरनं कडा लावल्या होत्या ना, त्या राजा बाहेर झोपा एकटा, त्याच्यावर हमला केला असता. भंगारवाला सुद्धा घ्यायची नाही बाई बात. पुष्पा थांब, मी करू लागते. राहू द्या बहिणी, असू दे उचलते. कालच माठ आणलं होतं, त्यातलाच एक फुटलाय. 150 रुपयाचा होता. फुटू दे, पण पोरग वाचलं ना. होय, पण डोक्याला किती ताप झालाय बघताय ना. आता आमचं आम्ही कसं भागवतोय ते आमच्या मला माहिती. त्यात होता दवाखान्याचा खर्च. आणि हा बॅरल शेजारचा आणला होता, तो बी चिरटला का काय काय माहिती. नशीब शितली आली म्हणून. जिजू कशाला या जरा घालतीयास? हा सगळं ठीक होईल. फोन झालाय ना, आता निघाले असतील ती पोचतेलाच एवढ्यात. निले, हा? माझ्या आजाला जर काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं बघ. जिजे काय होणार नाही आजाला, फौजी हाय आपला आजा. अरे काय काय रे? आज येतोय, आम्ही शेखरची गाडी देऊन आलो. हो आली गाडी. जीजे आजा आला ग. जिजे आजा, हा आजा, आता मला सावकाशी. आजा, आजा, कसंच बा किती लागले बघू. जिजे अगं तो बरा आहे, त्याला बसू दे. चल आजा आज चल चल. सावकाश. पोरा, कधी एकदा माझ्या पोराला बघल असं झालं होतं मला. जिजे अगं हाय मी बरा, काय नाही झालं मला.
जिजे तू बरा आहे आता. थोडे दिवस काळजी घ्यायला सांगितली, बरं वाटेल. अजिंक्य पाणी. बरं का आजा, फौजी शोभलाच गाड्या. बरं येऊ का? हा. येतच का मला? जीवावर बेतलं होतं पण देवाच्या कृपेनं वाचलास बाबा. पण मला म्हणायचंय, अजिंक्य इथं बाहेर का झोपला होता? हिच्यामुळं पोर बाहेर झोपायला लागलं. जिजी माझ्यावर कशाला तो जरा काय झालं की मी सांगितलं होतं त्यांना बाहेर झोपायला. तूच पोराला बाहेर झोपवलंस माझ्या. अगं जिजे, मामीनं काय नाही सांगितलं. अगं माझं मी झोपलो होतो. तू गप्प बसायच्या. अरे कशा पाय तू हिला पाठीची घालतोयस? बी नाही बापाचं पोर आहे म्हणून की तुला कशी पण हिडीपिटी करत असती. मला उगाच काय बोलायचं नाही सांगून ठेवते. उगाच वय करून सवरून बरं तुला वेगळं होत आहे ग. आज तुझ्या पाय म्हणजे पोरचा जीव गेला असता. मला कशाला उगाच मध्ये घेताय तुम्ही? तर काय करत नसल्याचा चांगला मानतेस की. त्या ना त्या कारणानं माझ्या पोराला बाहेर काढायला बघतेस. पोरग एवढं सुट्टीला आलं ते पण तुला बघवलं नाही. निघाली बॅग भरून लगेच. का ग का अशी वागतेस ते माझ्या पोराशी? काय तरी तुझं वाईट केलंय? जिजी ऐकून घेते म्हणून काय मी बोलायचं नाही सांगून ठेवते. पुष्पे, बोलला बघा लोक. आई बोलते तेव्हा काही दिसत नाही आणि बायको बोलली की परीमध्ये बोलता तुम्ही. एवढी आईची माया लावली त्यांना पण त्याची काळजी कुणाला दिसत नाही. पुष्पे, तू तर आईच्या मायेबद्दल काही बोलूच नकोस. अगं तुझी आईची माया काय आहे ना चांगलं ठावाय मला. अगं माझ्या एवढं पोराला लागलं त्याचं तुला काहीच नाही, पण तुझा माठ फुटला त्याचं तुला दुःख काय वय का? खबरदार, इथं पुढे जर माझ्या पोराला काही त्रास दिलास तर गाठ माझ्याशी. मला काय हाऊस नाही तुमच्या पोराला त्रास द्यायची. ती स्वतः म्हणलं तर बाहेर झोपतो पण म्हणलं झोपा. आता बाहेर झोपल्यावर काय हाताला धरून आतमध्ये घेऊन झोपायचं होय? हा विचारा की त्यांना. होय वा अजिंक्य? अगं त्याला काय विचारायचंय? काय विचारायचं? घर सोडून जायची धमकी ती दिसत त्याला. हा तो काय बोलणार आहे बिचारा? जरा काय झालं की माझ्यावरच यायचं. तुमच्या नातवानच कुठं तर काहीतरी केलं असेल, भांडण बिंडण काढलं असेल. पुष्पा, तो कुणाच्या नादाला लागत नाही हे चांगलं ठावाय तुला. मग काय मी माणसं मारायला पाठवली की बाहेर म्हणून मला एवढं बोलताय? पुष्पे, जिजे, अगं वेळ काळ काय बघाल का नाही? अरे हिच्यामुळं माझ्या आजीच्या जीवाला काय झालं असतं म्हणजे? झालं नाही ना. काही झालं होतं तर मग बोलायचं होतं की. पुष्पा, खबरदार, आता हे जे बोललीस ना ते शेवटचं बोललीस. इथून पुढे जर काही बोलशील ना तर स्वतःचा गाशा गुंडवायचा आणि हिथं चालतं व्हायचं. तो आणि काय करायचं? अजून घर माझ्याच नावावर आहे. बघितलं का अजिंक्य? सगळे उठसूट मलाच बोलत असतात. काय झालं की हाय पुष्पा, काय झालं की हाय पुष्पा. म्हणून म्हणलं होतं मी या घरात राहत नाही म्हणून.
माझा हातून आतमध्ये टाक बाई. ज्यानं कुणी माझ्यावर वार केलाय ना तो आता शांत बसून पुढच्या संधीची वाट बघत असेल आणि तीच संधी मला हेरायची. वहिनी चहा आणायचंच विसरले. बसा, चहा आणते. राहू द्या. अहो आणते की, हाय ह्यांच्या वाटणीचा. नको. बर. अजिंक्य काळजी घे. समाधान येतो. जीजी येतो. या गुरुजी. अजिंक्य चहा. काय चहा पाणी चाललंय वाटतं. भैया या की. बसा बसा. बसा बसा, तुम्ही बसा बसा. आम्ही हा इथं फौजींच्या पायाजवळ बसतो. आओ असू द्या असू द्या. जेडी चहा टाक की जरा. टाकलाय चहा. हो कशाला. आम्ही इथं पेशंटची विचारपूस करायला आलो. टॅलेंट काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली का नाही. हा म्हणजे पोलिसात तर गेलोय. पोलीस बी म्हणलेत गुन्हेगार शोधणारच म्हणून. पर काय मागमूस सापडा ना बघा. तरी मी घसा फोडून सांगत होतो बरं का. गावच्या विकासासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. पण कुणीच ऐकलं नाही. तेव्हा जर का ऐकलं असतं तर हे जे प्रकरण झाले ह्यात कोण कोण होतं हे कळलं असतं का नसतं. नाही तरी बी आम्हाला विश्वास आहे. पोलीस शोधून काढणारच. मी काय म्हणतोय मामा, कशाला ह्याच्यात पडताय. म्हणजे बघा ना, माझ्या तिकडे ट्रेनिंगला जाणार, तुम्ही इथं असणार, कशाला उगाच जाळात हात घालताय. आम्हाला काय होते तवा. माझ्या आजानं असं पाणी पाजले त्यांना की 10 पिढ्या आमच्या घराकडं डोळं वाटून बघायचं नाही तर. ज्याने कुणी हे केलंय ना त्याला नक्कीच भोगायला लागल. भोगायला. अरे टाचा घासून घासून मारेल मोडता. त्याची तर आयुष्यात एक बी इच्छा पुरवायची नाही बघ. बेलेला अन्नाचा घास गोड लागायचा नाही. जिजा ग हो, किती बोलशील ग. भैया चहा घ्या. तू बी हे सोय. एकच कप आणला मी. असू द्या असू द्या. भैया बघितलं ना कसं झालंय ते. अव अजिंक्य एवढं लहान असताना जरा जरी खर्चटलं तरी माझं काळीच कसं पिळवटून निघायचं. रातभर माझा डोळा लागला नाही. असं वाटतंय ती माणसं परत येतात का काय. हो मामी, धीर सोडू नका तुम्ही. हे जर का चोरी दरोड्यातनं झालं असेल ना तर ती माणसं काय परत येतील असं वाटत नाही. हा, अजिंक्यचा बदला म्हणून जर का करायचा असेल तर मात्र काळजी घेतली पाहिजे अजिंक्यने स्वतःची. पण आजाचा कोण कशाला बदला घेईल. अहो तसं नाही मामा. आपल्या न कळतपणे आपण कितीतरी लोकांची दुश्मनी घेत असतो, आपल्यालाच कळत नाही. कर टॅलेंट. हो, वर्षाआधी काय जरी केलं असलं ना तर डाव धरून बसणारे असतात काय काय जण. मला नाही वाटत असं काय झालं असेल म्हणून. आजा कुणाच्याच आधीमध्ये नसतो. अहो होय,
पण बाहेर काय करतात ते आपल्याला माहिती आहे. तुला कालची अजून पास झाली नाही वाटतं. जीजी अहो असंच बोलले मी ती. मग मी तसंच थोबाड रंगू का तुझं? तुला कुणी विचारले ग? कशाला मध्ये मध्ये नाक खुपसत असतीस? जीजे तू जरा शांत होतीस का? आजा तू कुणाला काय बोलला होतास का? नाही कोणालाच नाही. हा मग चोरी करायचे हेतूनच आलं असते आणि अजिंक्यला एकटा बाहेर बघून हल्ला केला असेल. असो येतो मी. येऊ का जीजे? येतो. भाऊजी काळजी घ्या. गेट वेल सून. चला. अगं बाई चहा घेतला नाही बाई यांनी. असू द्या दिसभर माणसं येतात तेच गरम करून देतात. भैयानी फळ आणलेत वाटतं. जी बाहेरच्या माणसांसमोर असं काय बोलायची गरज होती का? अरे बा तिच्या तोंडाला लगावाय का बघ की. जीजे सारखी घरात माणसं येतात त्याच्यावर चर्चा नको. आजा तू आराम कर. मामा अरे मला बसवणं झालं इथं. तरी बी तुम्ही जागेवर हलायचं नाही. अगं पण एवढं काय झालंच नाही मला. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतं ना. आराम करा तुम्ही. येऊ का? अगं बाई शीतल तू कशाला आलीस ग? तुझी तब्येत बरी आहे का? वय मी बरी आहे. आजा कसा आहे आता? हाय ठीक आहे. जेडे चहा टाक जरा. नाही नको आताच झालाय. आजा कसा आहे बघावं म्हणलं. हाय बरं जरा आता. पण खरं शीतल तुझा लय उपकार झाला बघ. माझं कसलं उपकार? अगं तू येळव आलीस म्हणून. नाही तर काय झालं असतं ते देवालाच माहिती पाहिजे. खरंच शीतल तुझा उपकार मी कधीच विसरणार नाही बघ. अहो जीजी घरच्या माणसांचे कधी उपकार मानायचे असतात वय? काय बी म्हण खरंच धाडशी आहेस बाई तू. अगं तुझ्यामुळे आज माझा आजा इथं आहे बघ. नाही तर काय झालं असतं ते तर विचार बी करव ना बघ मला. माझं तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. हे रुमाल कुणाचा आहे हो? कामावर लागलं ना तवा कामगारांना बांधलाय. पण ह्यो तर लेडीज रुमाल आहे. अरे ते येईल तवा येईल. चल माझ्याकडे आहे. चल लवकर. त्यो म्हणला ना नको म्हणून. ह्याच्यानं केलंय त्याला आणि जिच्यासाठी केलंय तिला. असं सहजासहजी सोडणार नाही मी.